आज आपण नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण मराठी विषयांतर्गत एक महत्वाचा घटक अभ्यासणार आहोत. हा घटक आहे उपनियोजित लेखनामध्ये प्रसंग लेखन. एका नमुना प्रसंग लेखनासह सोप्या भाषेमध्ये आपण प्रसंग लेखन हा घटक समजून घेणार आहोत. चला तर आपण प्रसंग लेखन कसं करायचे ते जाणून घेऊया. आता निबंध लेखन काय आहे? प्रसंग लेखन हा निबंध लेखनाचा एक भाग आहे, म्हणजे प्रकार आहे. उपनियोजित लेखन, कौशल्य लेखन हे उपनियोजित लेखनलाही कौशल्य लेखन असं म्हणतात. तर उपनियोजित लेखन मध्ये निबंध लेखन हा महत्वाचा भाग आहे. तर निबंध लेखन म्हणजे काय? तर निबंध लेखन म्हणजे विषयानुरूप केलेली विचारांची मुद्देसूद मांडणी आहे. म्हणजे किसी एक विषय पर विचारों को क्रमबद्ध कर सुंदर व सुसंगठित और सुबोध भाषा में लिखी रचना को निबंध कहते हैं. इसमें ये बताया गया है कि किसी एक विषय या फिर विचारों पर क्रमबद्ध यानी शुरू से लेकर अंत तक क्रमबद्ध और सुंदर सुसंगठित रूप से सुबोध भाषा में लिखी गई रचना को निबंध कहते हैं. तो एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात येणारे विचार, भावना, कल्पना, स्वानुभव यांना प्रभावी भाषेत मुद्देसूदपणे मांडणे म्हणजे स्वानुभव निबंध लेखन. निबंध लेखनात लिहिणाऱ्याच्या विचारांनी प्रतिबिंब पडत असते. लेखन कौशल्याचा विकास व अभिव्यक्ती क्षमतेचा विकास हे निबंध लेखन घटकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. निबंध लेखनासाठी आवश्यक गोष्टी असतात. आता निबंध लेखनासाठी आवश्यक गोष्टी कोणकोणते असतात हे बघा. इथे एक डायग्राम दिलेला आहे. डायग्राम मध्ये पहा खूप सारे गोष्टी आहे. तिथे दिलेला आहे प्रभावी भाषा, चिकित्सक विचार, बहुश्रुतता, वाचन, निरीक्षण, कल्पना, भावना, चिंतन, शब्द संपत्ती असं आवश्यक गोष्टी निबंध लेखनासाठी दिलेला आहे. तर याच्यात काय आहे एक एक पाहूया. आता पहिला आहे प्रभावी भाषा. प्रभावी भाषा म्हणजे काय? प्रभावी भाषा निबंध लेखनाची आवश्यक गोष्टी कसं काय आहे हे बघूया. पहा, निबंध लेखनासाठी एक प्रभावी भाषा जी आहे तर ती आपल्याला आपण निबंध लेखनामध्ये आणायचं असते. आपल्या लेखन जे आहे ते वाचनीय व्हावा तर इतरांनी ते वाचावं असं वाटत असेल तर ते आपल्या भाषा जे आहे ते तशी प्रभावी असायला पाहिजे. म्हणजे भाषा यानी भाषा जो है वो आकर्षक होना चाहिए. अगर हमारी भाषा जो है हम लिखते हैं, जो भाषा जिस भी भाषा में लिखते हैं, इंग्लिश हो, मराठी हो, हिंदी हो, जिस भाषा में भी हम लोग लिखते हैं तो वो भाषा हमारा कैसा होना चाहिए, जो हम लोगों की जो लिखी गई जो निबंध है उसको जो पढ़ते हैं, जो वाचन करते हैं, वो क्या करना चाहिए कि इस भाषा से प्रभावित होकर उसको और पढ़ने की इच्छा जागृत होनी चाहिए. इस तरह की भाषा हमको उसमें लिखनी चाहिए. तो दूसरा आहे चिकित्सक विचार. चिकित्सक विचार म्हणजे आपण जो विचार मांडणार आहोत, विषयानुरूप जो विचार आपण मांडणार आहोत निबंध लेखनामध्ये, तर तो आपण काय करायला पाहिजे, चिकित्सकपणे मांडायला पाहिजे. तिथे सत्य असत्यता, योग्य अयोग्यता त्या विचारांची आपण जाणून घेतली पाहिजे आणि मग आपण त्याची मांडणी करायला पाहिजे. म्हणजे सत्य असत्यता, योग्य अयोग्यता ते आपण विषयानुरूप आपण त्याला समजून घ्यायला पाहिजे. त्यानंतर ते निबंधामध्ये आपण काय ते विचारांची मांडणी करायला पाहिजे. आता श्रुतता. बहुश्रुतता म्हणजे काय? श्रुतता म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतली पाहिजे आणि त्या सगळं आपलं काही ज्ञान असेल तर ते आपण निबंध लेखनामध्ये आणू शकलो पाहिजे.
आणि यासाठी आपल्याला वाचन आवश्यक आहे. आता वाचन वाचन म्हणजे अपन वाचन करतो किसी भी विषय पर हम लोग जो पढ़ते हैं, तो उसमें देखो जर चौफेर वाचन आपलं असेल, तर आपलं निबंध लेखन चांगला होऊ शकतो. आणि अ, अ, वाचनच्या नंतर आहे बघा निरीक्षण. निरीक्षण निबंध लेखनामध्ये पण आवश्यक गोष्टी आहे. तर बघूया आपली निरीक्षण क्षमता जी आहे, तर ती चांगली असायला पाहिजे. निरीक्षण क्षमता आमची चांगली असायला पाहिजे. कारण जे आपण डोळ्यांनी पाहत असतो, ऐकत असतो, तर त्या गोष्टी आपल्याला निबंधामध्ये आणायच्या असतात आणि बारकाईने मांडायच्या असतात आणि त्याच्यासाठी सूक्ष्म निरीक्षण क्षमता जे आहे, तर ते आवश्यक असते. आता कल्पना म्हणजे ह्याच्या निबंधाच्या आवश्यक गोष्टी निबंध क्षमता म्हणजे आवश्यक गोष्टी दिलेल्या आहे. कल्पनामध्ये म्हणजे कल्पना ही गोष्टी आपल्या मध्ये असायला पाहिजे. कल्पनाशक्तीमुळं आपल्याला आपल्या निबंधामध्ये एखाद्या नव्या विचाराची मांडणी जी आहे, पेरणी जी आहे, तर ती करता येऊ शकते. आणि त्यामुळं आपला निबंध जो आहे, तो अत्यधिक सुंदर बनू शकतो. चांगला होऊ शकतो, इतरांच्याकडून वाचला जाऊ शकतो आणि लेखनातला आनंद आपल्याला मिळू शकतो. तर हा कल्पना पण निबंधामध्ये आवश्यक गोष्टी आहे. भावना, भावना म्हणजे अ, हम लोग जैसे जो भी लिखते हैं तो हमारे अंदर वो भावना उत्पन्न होनी चाहिए। उत्पन्न मतलब हम लोग जिस विषय पे हम लोग लिख रहे हैं, चाहे वो किसी दुर्घटना हो या फिर किसी चीज़ का वर्णन हो या फिर कोई भी चीज़ हो, उस विषय के लिए हमारे अंदर अंदर से भावना उत्पन्न हो और उस भावना में डूबने के बाद वो जो लेखन हम लोग करते हैं, वो लेखन जो है बहुत ही अच्छी तरह से हमारे अंदर की जो भावना है उस लेखन शैली में निकलती है. तर भावना ज्या आहेत त्या सुद्धा महत्त्वाच्या असतात. कारण निबंध लेखनामध्ये आपल्या भावनांना खूप महत्त्व असतं आणि आपल्या भावना आपण त्या पद्धतीनं निबंध लेखनामध्ये मांडायचे असतात. आता याच्यानंतर दिलेलं आहे चिंतन. चिंतन. चिंतन पण निबंध लेखनामध्ये आवश्यक गोष्टी आहे. चिंतन तेही गोष्टीवरच आपला जे चिंतन असेल, एखाद्या गोष्टीवरती आपण जे बारकाईने विचार करत असतो, तर त्याच्या विविध बाजू आपण समजून घेतलेले असतात. त्याच्याबद्दल आपण एखाद्या मत बनलेले असतात. तर ते आपण निबंध लेखनामध्ये आणायचे असतात. तर चिंतन खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर लास्ट जे आवश्यक गोष्टी आहे निबंध लेखनामध्ये तिथे दिलेलं आहे बघा शब्दसंपत्ती. शब्दसंपत्ती हे महत्वाचं आहे. आपल्याला वाचनातून ही शब्दसंपत्ती आपल्यामध्ये निर्माण करता येते आणि मग या सगळ्या गोष्टी असते तर आपला निबंध लेखन जे आहे, ते अधिक चांगला व्हायला मदत होत असते. तर शब्दसंपत्ती जे आहे खूप महत्त्वाच्या सांगितलेलं आहे. तर कल्पना, तर्कसंगती, विचारांची सुसंगत व सुसंबंध मांडणी ही लेखन कलेची काही वैशिष्ट्ये आहेत. तर आता बघूया पुढच्या. आपण निबंध लिहितो म्हणजे विषयाच्या अनुषंगाने असलेले आपले वाचन, चिंतन, निरीक्षण, विचार व भावना यांना शब्दबद्ध करतो. आपले अनुभव मुद्देसूदपणे मांडतो. त्यासाठी प्रत्येक अनुभवाकडे संवेदनशीलतेने पाहता यायला हवे. आपल्या शब्दातील अनुभव इतरांच्या मनाला भिडेल असा मांडता यायला हवा. शब्दातून भाषा सौंदर्य व्यक्त व्हायला हवे.
तर वाचन, आकलन, निरीक्षण, विचार, भावना, कल्पना व अनुभव यांची प्रभावी शब्दांत अभिव्यक्ती हा लेखन कौशल्य विकासाचा गाभा आहे. तर निबंध लेखनामध्ये लेखन कौशल्य कसं करायचं आहे, लेखन कौशल्य काय आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया. तर आता हे जे लेखन कौशल्य आहे, याच्यातून कोणत्या पुष्टी आपल्याला साध्य करायची असते, ते पाहूया. आता पहिली गोष्ट आहे स्वविचारांची स स्वविचारांची प्रकटीकरण. तर स्वविचार काय? आमचे जे विचार असते, आपले स्वतःचे काही विचार असतात आणि आप लोगों का भी कोई विचार होगा, कोई सोच होगी, तो उसमें बताया है कि वो जो विचार है, हम लोगों को हमारे स्व-विचार जो है, उसको प्रकट कैसे किया जाए? हमारे लेखन कला में, निबंध में हम लोग प्रकट कैसे करें? ये हम लोगों का बहुत बड़ा कौशल्य होना चाहिए कि ये स्व-विचार हम लोगों को उस निबंध में हम लोग प्रकट किस तरह से करें, वो आना चाहिए. आपले स्वतःचे काही विचार असतात आणि ते मांडण्याची संधी आपल्याला निबंध लेखनातून मिळत असते. निबंध लेखन करते समय हम लोगों का जो विचार है, हम लोग उसमें अपने विचार रख सकते हैं. तर हे लेखन कौशल्याचे खूप महत्त्वपूर्ण गोष्टी आहे. आता नेक्स्ट निबंध लेखन ही एक कला. निबंध लेखन ही एक कला आहे. तर ह्या पण जाणून घेतल्या पाहिजे आणि आपल्याला ही कला अवगत करायचा असेल, तर आपल्याला तर सराव करायला लागेल. सराव करायला लागेल म्हणजे आपण जे काही विषय घेतलेला आहे, त्याच्यात सराव करायला पाहिजे आणि त्याच्यात अ, हम लोगों को देखना चाहिए कि हम लोगों का जो लेखन कला है, किस तरह से अ, अम, कि किस तरह से है. तर हे पण लेखन कौशल्य आहे. नेक्स्ट आहे विचारांची मुद्देसूद केलेली मांडणी म्हणजे निबंध. आता विचारांची मुद्देसूद केलेली मांडणी म्हणजे निबंध म्हणजे आपल्याकडे खूप विचार असतात आणि अनेक गोष्टी ते विचार केलेले असतो. परंतु आपण मांडत असताना सगळ्याच गोष्टी लेखनासाठी आवश्यक नसतात. तर त्याचे प्रमुख मुद्दे जे असतात, तर त्यात आपण लक्षात घेत असतात. ते मुद्दे आपण मांडायचे असतात आणि ते मुख्य मुद्दे आपण घेतलेले आहे. तर त्याचा विस्तार जो आहे, तो मुद्द्यानुसार आपण निबंधामध्ये करायचे असतो. आणि लास्ट आहे लेखन कौशल्यामध्ये लेखन क्षमता व अभिव्यक्ती क्षमतेचा विकास हे या घटकाचे उद्दिष्ट. त्या लेखन क्षमता व अभिव्यक्ती क्षमतेच्या म्हणजे आपल्याकडे जे लेखनाची कला आहे, तिचा विकास असेल, अभिव्यक्ती क्षमता म्हणजे आपल्याला जे म्हणायचे आहे, तर ते म्हणायची आणि मांडण्याची कला असेल. ते गोष्टी असतील. अभिव्यक्ती क्षमतेचा विकास ह्या घटक साध्य व्हावी, हे निबंध लेखनाचा मुख्य उद्दिष्ट असतो. तर आमच्या हे लेखन कौशल्याचं हे जे कौशल्य आहे, हे आता तुमच्या लेखन कौशल्य आणि या लेखन कौशल्यामध्ये जे निबंध प्रकार आपल्याला ठेवलेले आहे, ते इयत्ता 9वी साठी आहेत. इयत्ता 9वी साठी बघा, पहिला आहे निबंधचा प्रकार पहिला दिलेला आहे इथे प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन. प्रसंग लेखन को अनुभव लेखन भी कहा जाता है और वर्णनात्मक निबंध भी प्रसंग लेखन को कहते हैं. तो ये आप लोगों का पहला विषय यहाँ पे दिया है निबंध लेखन का. और दूसरा इयत्ता 9वी साठी दिलेला आहे आत्मकथन. आत्मकथात्मक निबंध. प्रसंग लेखन झाला, आत्मकथन. हे दुसरा आमचा विषय 9वी
9वीच्या विद्यार्थ्यांना निबंध प्रकारामध्ये आत्मकथन हा निबंध दिलेला आहे आणि इयत्ता 9वी आणि 10वी साठी हा आत्मकथन कॉमन है यानी 9वीं और 10वीं को ये आत्मकथन जो है कॉमन है। ये जो आत्मकथन निबंध है ये 10वीं के लिए भी दिया गया है। अब लास्ट है आणि कल्पना विस्तार हा निबंध प्रकार जो आहे तो इयत्ता 9वी साठी आहे, 10वी साठी नाही। तर हे तुम्ही लिहू शकतात। प्रसंग लेखन आता आमच्या निबंधाचा पहिला प्रकार जे आहे जे आपण आज पाहणार आहोत, समजून घेणार आहोत ते आहे प्रसंग लेखन। निबंध लेखनासाठी आवश्यक क्षमता, कौशल्य, अभ्यास घटक हे सर्वच निबंध प्रकाराबाबत समान असले तरी प्रत्येक निबंध प्रकाराचे स्वतःचे वेगळेपण असते। निबंध प्रकार हाताळताना ती वैशिष्ट्य लक्षात घेणे, ती अभ्यासने सुयोग्य उपयोग करने आवश्यक असते। निबंध के अलग-अलग प्रकार तो होते हैं, अलग-अलग प्रकार में अलग-अलग उसका कौशल्य और क्षमता होती है। प्रसंग लेखन कैसे लिखना, कल्पनात्मक निबंध कैसे लिखना, वर्णनात्मक निबंध कैसे लिखना, आत्मकथात्मक निबंध कैसे लिखना, इन सबका अलग-अलग एक घटक होता है, उद्देश्य होता है, क्षमता होता है, कौशल्य होता है, तो उन सब का अलग-अलग हम लोगों को समझना चाहिए। तो प्रसंग लेखन में क्या-क्या रहता है देखो, आता निबंधाचे प्रकारमध्ये पहिला प्रकार आज आपण समजून घेणार आहोत, ते बघूया। तर हा प्रसंग लेखन काय? तर प्रसंग लेखा काय आहे? आपण इथे दिलेलं आहे बघा, आपण अनुभवलेला, ऐकलेली एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादा विचार, एखादी समस्या आपल्याला नेहमीच विचार प्रवृत्त करीत असतो। तो प्रसंग जर आपल्या बाबतीत घडला, तर आपली प्रतिक्रिया काय असेल? तर समजा एक उदाहरण बघूया. समजा आपल्या वर्गामध्ये पहिला नंबर आलेला विद्यार्थी, वर्गात पहिला नंबर येणं सगळ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आपलं कौतुक होणं हे कोणाला आवडणार नाही. तुम्हाला पण आवडते, मला पण आवडत होते. आणि मग त्यात जो अनुभव असतो, तो खूप मोठा असतो. त्यातही अशा पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी आपला अभिनंदन होणं किंवा आपला कौतुक होणं, सर्वांनी मिळून कौतुक करणं, आपल्याला हवी-हवीशी वाटणारी गोष्ट होत आहे आणि तो जो अनुभव असतो, आपल्याला खूप आनंददायी असतो. आणि हा जो प्रसंग आपल्या वरती आलेला आहे, तर तो आनंदाचा प्रसंग आहे। त्याचं वर्णन आपण आपल्या शब्दात निबंधाच्या रूपाने आपण करू शकतो। अगर हम लोगों के ऊपर कोई एक जैसे हम लोग क्लास में कोई एक जैसे आप लोग अपने ऊपर ले सकते हैं कि आप क्लास में पहला नंबर आए। पहला नंबर आने के बाद जो पूरे क्लास में, पूरे स्कूल में आपकी प्रशंसा हो रही है और वो उस प्रशंसा में सारे टीचर्स है, सारे विद्यार्थी आप लोगों के साथ है, पूरा स्कूल आप लोगों का प्रशंसा कर रहा है और आपको बहुत ही अच्छा लग रहा है, वो बहुत ही आनंददायी प्रसंग है आपके लिए। तो उसको अगर आप निबंध में प्रकट करते हैं, तो उसमें पूरा उस विचार में, उस भावना में, उस संवेदनशीलता में तुम डूब कर क्या करते हो, उस निबंध का निर्माण करते हो। तो वो जो है वो अनुभव अगर आप उस अनुभव को लिखित रूप से अगर प्रकट करते हो तो वो क्या हो जाएगा? प्रसंग लेखन, अनुभव लेखन हो जाएगा। समजा एखादा अपघाताचा प्रसंग आपण बघितलेला असेल, तिथे हृदयदायी दृश्य असेल, आपण त्या पद्धतीने मांडू शकलो पाहिजे. कारण हा प्रसंग जो आहे, तो आपण पाहतो आहोत. अनुभवलेला आहे आणि मांडणी आपल्याला करायला येणं पाहिजे। किसी दुर्घटना का आपने दुर्घटना देखे होंगे, तो उस दुर्घटना को आप
उस दुर्घटना को आंखों देखी जो दुर्घटना है उसको आपने क्या किया है, उस भावना में डूबे हैं। वो बहुत ही हृदयदायी दृश्य है। उस भावना को तो आप लोगों ने जिए हैं, तो उसको क्या करना, आप लोगों को उस निबंध में रखते आना चाहिए। वो उस निबंध का जो आकर्षण है, उस निबंध को जो वाचन करने वाले लोग हैं वो आप लोगों की उस भावना को समझ सकेंगे। आता हा प्रसंग लेखन करताना कोणते मुद्दे आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर याच्यात दिलेलं आहे बघा, असा विचार आपण केल्यास आपण प्रसंगाचे विश्लेषण आपण तटस्थपणे करू शकतो. असा विचारांना, भावनांना, संवेदनशीलतेची, भावनिकतेची जोड घेऊन शब्दबद्ध केले, तर तो प्रसंग वाचणाऱ्याच्या मनाला भिडतो. त्या प्रसंगाचे शब्दचित्र डोळ्यासमोर उभे राहू शकते. आपल्या भावना प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्यही व्यक्त होऊन कौशल्य लेखन कौशल्याचा अभिव्यक्ति क्षमतेचा विकास साध्य हो सकतो। अगर हम लोग उस भावना में डूबकर हम लोग निबंध लेखन करते हैं, तो जो वाचन कर रहे हैं, हमारे निबंध को जो पढ़ रहे हैं, वो लोग भी, उन लोगों के भी दिमाग में क्या आना चाहिए कि वो जो हम लोग दुर्घटना उस निबंध के ज़रिए बता रहे हैं, तो वो दुर्घटना जो है, वो चित्र जो है सामने जो हमारे निबंध को पढ़ रहे हैं, उनके भी आँखों के सामने वो दुर्घटना आ जाए। इस तरह से प्रभावी लेखन हम लोगों को निबंध लिखते समय करना चाहिए. आता प्रसंग लेखना च्या बाबतीत इथे दिलेलं आहे. आता प्रसंग लेखन करताना कोणते मुद्दे आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता ह्याच्यात पण मुद्दे आहे. बघा, प्रसंग लेखन करताना लक्षात घ्यायचे मुद्दे. पहिला मुद्दा आहे, प्रसंग लेखन करताना घटनांचा तार्किक विचार करावा. आता प्रसंग लेखन करताना घटनाचा तार्किक विचार करावा लागतो. काही गोष्टीची तर्क करायचे असतात, जे अमुक एखादा प्रसंग आपल्या वृत्ती ओढवलेला आहे असेल, तर तो कशा च्या घटनाचा क्रम काय असू शकेल, किंवा एखादी घटना घडत असताना त्याच्या पाठीमागची कारणांची परंपरा काय असू शकेल, ही तार्किक क्षमता ने विचार करण्याची ते आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. ये जो प्रसंग, अगर कोई प्रसंग कोई घटना हमारे जीवन में घट जाता है, और तो हम लोग उसका तार्किक विचार करते हैं। पीछे जो भूतकाल जो है उसमें क्या हुआ था, फिर वर्तमान में क्या हुआ और ये घटना जो है किस तरह से हुआ। तो ये तार्किक विचार हम लोगों को प्रसंग लेखन, अनुभव लेखन करते समय ये हम लोगों को ध्यान में रखना चाहिए। आता दूसरा आहे भाषा प्रभावी व चित्रदर्शी, म्हणजे हुबेहूब वर्णन करनारी हवी. भाषा प्रभावी, भाषा अगर हम लोगों का प्रभावी रहता है, आकर्षित रहता है, तो हम लोगों का जो निबंध लेखन है बहुत ही अच्छा होता है. भाषा प्रभावी व चित्रदर्शी व्हायला पाहिजे. चित्रदर्शी म्हणजे जो सामने वाला जो पढ़ रहा है, वो पढ़ते वक्त हमारा वो जो चित्र है, हम लोग जिस घटना के बारे में बता रहे हैं, उनके आँखों के सामने वो घटना घट रहा है, इस तरह से होना चाहिए। वो पढ़ते वक़्त भी उनको ऐसा लगना चाहिए कि हम उस घटना को देख रहे हैं, समझ रहे हैं और उसको महसूस होना चाहिए. भाषा प्रभावी व चित्रदर्शी व्हायला पाहिजे, म्हणजे जे आपण भाषा श्रेणी वापरणार आहोत, ते परिणामकारक असली पाहिजे. चित्रदर्शी असली पाहिजे, हुबेहूब वर्णन करणारी पाहिजे. म्हणजे तो प्रसंग वाचणाऱ्याचे डोळ्यासमोर हुबेहूब म्हणजे जसाच्या तसा यायला पाहिजे. जसाच्या तसा म्हणजे ते अगर हम जिस घटना का हम लोग वर्णन कर रहे हैं, हम अपना अनुभव बता रहे हैं, प्रसंग लिख रहे हैं, तो वो जो चित्र है, वो जो वाचणाऱ्या आहे यानी जो पढ़ने वाला है, उसके सामने वो हुबेहूब चित्र आना चाहिए कि क्या हुआ था, क्या कैसा हुआ होगा, इस तरह से
आंखों के सामने वो चित्र नजर आनी चाहिए. भाषा सोपी असावी, खूप अलंकारिक नसावी. आता भाषा सोपी असावी मतलब आसान, आसान होना चाहिए. हम लोगों का निबंध लेखन करते वक्त ये ध्यान में रखना चाहिए कि भाषा आसान होना चाहिए. आसान मतलब जो भी पढ़ने वाला व्यक्ति है उनको अच्छे से सरलता से समझ में आ जाए, इस तरह से होना चाहिए. ज़्यादा अलंकारिक नहीं होना चाहिए क्योंकि जो कठिन शब्द होते हैं बहुत सारे लोगों को नहीं समझ में आता है, तो वो जो है वो आकर्षक नहीं होता है. आपला प्रसंग लेखनाची जी भाषा आहे ते भाषा सोपी असावी, त्याच्यामध्ये अलंकारिकता फार नसावी. तर भाषा मात्र परिणामकारक पाहिजे आणि साध्या सोप्या भाषा शैली तून सुद्धा आपण परिणामकारकपणे आपला विचार जो आहे, आपला प्रसंग जो आहे, तो इतरांच्या समोर मांडू शकतो, तेवढा सामर्थ्य आपल्या लेखनामध्ये येऊ शकतो. तर भाषा सोपी असायला पाहिजे. आपल्या लेखन कौशल्य आपला भाषा जे आहे तिथे अ, साधे सरल भाषा से हम लोगों को आकर्षक निबंध लिखना चाहिए. आता लेखन प्रसंगानुरूप संवेदनशील असावे आणि जे लेखन प्रसंगानुरूप आहे, संवेदनशील असायला पाहिजे आणि संवेदनशील असायला पाहिजे. जो प्रसंग घडतो आहे, त्यावेळेला तो प्रसंग आपल्यावरती आलेला आहे किंवा आपण तो प्रसंग अनुभवतो आहोत. तर नेमकी काय आपली भावना आहे, ह्या आपण त्याच्यामध्ये मांडू शकलो पाहिजे. म्हणजे भावनांना खूप महत्त्व आहे आपल्या लेखनामध्ये. तर हम लोग जो प्रसंग लिख रहे हैं, जो घटना लिख रहे हैं, जो पढ़ने वालों को जो हम लोग बता रहे हैं निबंध लिखते वक़्त, तो वो क्या करना है हम लोगों को जो घटना है, उस घटना में डूब जाना है, उस भावना में डूब जाना है। ऐसा लगना चाहिए कि वो सब जो है हमारे ऊपर ही जो घटना है वो घटित हो रहा है। तो उस घटित घटना को हम जो लेखन करते वक़्त जो भावना में डूब रहे हैं, उसको हम लोगों को प्रभावी बताना चाहिए ताकि जो पढ़ने वाले हैं, वो उनके आँखों के सामने भी ऐसा लगे कि वो घटना जो है वो हम लोगों के साथ हो रहा है. तो हे सगळे मुद्दे जे आहे, हे सगळे आपले प्रसंग लेखनामध्ये खूप महत्त्वाचे असतात. आता लेखन प्रसंग लेखन च्या बाबतीत इथे दिलेलं आहे बघा. प्रसंग लेखन म्हणजे वर्णनात्मक निबंध आहे. वर्णनात्मक म्हणजे वर्णन करणारी वर्णन आप जिस घटना को देख रहे हैं उसका पूरी घटना एक साथ अपने लेखन में लाते हैं और उस लेखन के द्वारा आप लोग पूरा जो घटना है उसका शुरू से लेकर अंत तक जो वर्णन करते हैं, तो उसी को प्रसंग लेखन, अनुभव लेखन, वर्णनात्मक लेखन इस तरह से कहा जाता है. इसका 3 नाम दिया है. प्रसंग लेखन, जो घटना घटित हो रहा है या फिर जो भी है आप लोगों का जो लेखन का विषय, वो वर्णन, फिर अनुभव, आप लोगों का क्या अनुभव है उसमें, वो सब जो है इसमें वर्णन करना होता है. वर्णनात्मक निबंधात आपण पाहिलेल्या, अनुभवलेल्या प्रसंगाचे वर्णन करायचे असते. तसेच एखाद्या स्थळाचे, प्रसंगाचे निसर्गातील सुंदर किंवा भीषण दृश्याचे चित्र शब्दांनी रेखाटायचे असते. साधारण निबंधाचे सर्व विषय आपल्या परिचयाचे असतात. त्या प्रसंगात आपण असतो तर काय झाले असते असा नुसता विचार जरी मनात आला, तरी ते आपण त्या प्रसंगात बुडून जातो. आपल्या कल्पना, भावना, विचार सारे काही तिथे एकच असतात. अशा भावनिक स्थितीत आपण त्या प्रसंगाचे वर्णन केले, तर ते अ, वर्णन ते संवेदनशीलतेने प्रभावी बनते. वाचणाऱ्यांच्या मनाला भिडते. त्याच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग साक्षात उभा राहतो. हेच वर्णन कौशल्य या प्रकारच्या निबंध अपेक्षित असते.
तर आपण पाहिलेलं दृश्य वाचकांच्या डोळ्यासमोर उभे राहील अशी आपल्या निबंधाची चित्रदर्शी भाषा असावी. तर आता प्रसंग साठी किंवा अनुभव लेखनासाठी जी कृती असते, पत्रिकेमध्ये आपल्याला वि विचारलेली असते. तिथे तर त्याचे एक उदाहरण इथं समोर दिलेलं आहे. ती कृती कोणती आहे ते आपण सर्वप्रथम समजून घेऊया. तर कृति पत्रिका म्हणजे मतलब पत्रिका में आप लोगों को किस तरह के अ, सवाल पूछे जाते हैं, वो सवाल यहाँ पे दिया है आप लोगों को देखो एक सवाल मैंने यहाँ पे दिया है, एक कृती आप लोगों को दी है, तो इसको हम लोग समझ लेते हैं. पहा तिथे बाल साहित्य हेच भावी साहित्य असा लिहिलेला आहे. बाल साहित्य संमेलन आहे इथे आणि बाल साहित्याचे संबंधित इथे काही जाहिरात आहे किंवा ते आपल्याला आवाहन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण वाचतो आहोत आणि खाली दिलेलं आहे बाल साहित्य इथे खाली दिलेलं आहे इथे बाल साहित्य संमेलन असा लिहिलेला आहे. आणि या निमित्ताने विविध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. बाल साहित्य संमेलन आहे आणि विविध स्पर्धेचा आयोजन केलेलं आहे. तिथे आता इथे विषय आहे स्पर्धेचे बाल साहित्य सम्मेलन यहाँ पे दिया गया है बाल साहित्य सम्मेलन हो रहा है तो उस साहित्य सम्मेलन में आप लोगों को स्पर्धा है स्पर्धा में क्या क्या है विषय देखो कथा कथन काव्य वाचन नाट्य छटा सादरीकरण ये सारे विषय दिए गए हैं बाल साहित्य सम्मेलन है बच्चों के लिए होता है वो सम्मेलन कार्यक्रम जो होता है वो स्कूल में आप लोगों को यहाँ पे दिया है कथा कथन काव्य वाचन नाट्य छटा सादरीकरण ऐसा यहाँ दिया है तो ये आप लोगों का विषय है उस सम्मेलन उस कार्यक्रम का विषय है आता इथे साने गुरुजी जन्मनिमित्ताने हा कार्यक्रम होणार आहे इथे बघा साने गुरुजी जन्मनिमित्ताने हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यानंतर यात आपल्याला भाषण ऐकण्याची संधी मिळेल भाषण ऐकण्याची संधी पण मिळेल आता याच्यानंतर आणि याचा प्रमुख पाहुणे म्हणून श्री विवेक जोशी जी इथे उपस्थित राहणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून इथे विवेक जोशी आलेला आहे आता वरती जे आपण बघितले तर राजा राम वाचनालय तर्फे हे संमेलन घेणार आहे राजाराम वाचनालय तर्फे हा संमेलन आयोजित केले गेलेला आहे आणि अध्यक्ष जे आहे इथे श्रीनिवास वाकडे अध्यक्ष श्री श्रीनिवास वाकडे सर आहे आता खालती बघितले आपण तर इथं सगळं स्थळ दिलेलं आहे इथे स्थळचं नाव नित्यानंद हॉल इथे घेणार आहे आणि त्याचा दिनांक दिलेला आहे 25 डिसेंबर आणि वेळ 9 ते 4 असं आपला विषयाचा हा ढांचा ये जो है आप लोगों का जो सवाल है ये इसका ढांचा हो गया अब ऐसे ही सवाल हम लोगों को कृति के अनुसार दिया जाता है ये हमारा सवाल हो गया अब इसको बनाना कैसे है ये प्रसंग लेखन है अब ये प्रसंग कहाँ पे हुआ है ये नित्यानंद हॉल में हुआ है और वहां पे क्या क्या हुआ है होने वाला है यहाँ पे दिया है बाल साहित्य सम्मेलन है ये एक विविध स्पर्धा का आयोजन किया गया है और उस स्पर्धा में क्या क्या होने वाला है यानी क्या क्या विषय है जैसे कथा कथन है काव्य वाचन है नाट्य छटा सादरीकरण है ये सब होने वाला है और ये जो सम्मेलन है किस लिए होने वाला है साने गुरुजी जन्म निमित्ताने मतलब साने गुरुजी का जन्मदिन है
इसका कार्यक्रम का आयोजन किया गया है, उसके अनुसार अब वहाँ पे क्या भाषण भी होने वाला है। आणि यानी भाषण सुनने की भी संधि मिलने वाली है। वैसे तो भाषण किसी को अच्छा नहीं लगता है, लेकिन किसी-किसी को बहुत अच्छा भी लगता है। अगर कोई अच्छे से भाषण दे और बहुत अच्छे से हम लोगों का मनोरंजन करे, उसमें बहुत अच्छी-अच्छी बातें हों, तो वो भाषण सुनने का बहुत मन करता है. तर यहाँ पे भाषण ऐकण्याची संधी पण मिळणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून इथे श्री विवेक जोशी जी येणार आहे आणि अध्यक्ष श्री श्रीनिवास वाकड़े जी आहे आणि हे सगळे किसके तरफ से हो रहा है? राजा राम वाचनालय उनके तरफ से ये कार्यक्रम आयोजित किया गया है। अब ये सारे ये जो सारा कार्यक्रम है, वो हम लोग आँखों से देख रहे हैं। इस तरह से हम लोगों को उसमें उस भावना में डूब जाना है कि हम अगर हम इस कार्यक्रम में होते तो किस-किस तरह से यहाँ पे जिस-जिस तरह से यहाँ पे विषय दिया गया है, यहाँ पे जैसे-जैसे दिया गया है, उसके अनुसार हम लोगों को उसका उसमें जाना है, उस कार्यक्रम में जाना है और हम लोगों को उस अनुभव को हमें बताना है। किसके माध्यम से? निबंध के माध्यम से। तो ये एक हमारा एक विषय है, तो इसके आगे हम लोग देखते हैं कि इसको कैसे बनाते हैं। तो यहाँ पे दिया है मी अनुभवलेला बाल साहित्य सम्मेलन। अब इसको मैं थोड़ा पढ़ के आप लोगों को बताती हूँ कि इस बाल साहित्य सम्मेलन को किस तरह से हम लोगों को निबंध में रखना है. बाल साहित्य संमेलन होणार असल्याची बातमी वाचताच मला मनोमन आनंद झाला. आम्हा मुलांसाठी ही मोठी पर्वणीच होती. आमच्या फरा फरा फराड शहरातील प्रसिद्ध राजाराम वाचनालय मार्फत 25 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत हे संमेलन पार पडले. सर्व मुलाचे आवडते साहित्यिक साने गुरुजींच्या जन्मनिमित्त नित्यानंद हॉल येथे सर्व रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत पार पडलेले हे सम्मेलन माझ्यासाठी अविस्मरणीय ठरले. देखो यहाँ पे जो हम लोगों को डायग्राम जो कृति दिया गया था, सवाल जो दिया गया था, उसमें नीचे जो कहाँ पे होने वाला है, कौन से डेट को होने वाला है और कौन से समय में होने वाला है, ये सब कुछ यहाँ पे सुव्यवस्थित रूप से दे दिया गया है और उसमें यानी क्यों हुआ, उसका भी यहाँ पे वर्णन किया गया है. तो आगे देखते हैं. बाल साहित्यिक हेच भावी साहित्यिक असून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हे संमेलन भरवण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ बाल साहित्यिक श्री श्रीनिवास वाकडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षांसाठी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक श्री विवेक जोशी होते. या कार्यक्रमामध्ये श्री प्रदीप जाधव, साधना हिरेमठ या साहित्यिकांचे प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधी मिळाली. प्रमुख पाहुण्यांनी बाल साहित्यिकांनी विधांगी वाचन करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तर आपल्या अध्यक्षीय मनोगतातून श्री श्रीनिवास वाकडे यांनी मराठी साहित्य अधिक समृद्ध करण्यासाठी दर्जेदार लेखन करण्याची गरज व्यक्त केली. या साहित्यिकांना जवळून पाहण्याची व ऐकण्याची दुर्मिळ संधी मिळाली. उपस्थित बाल साहित्यिकांसाठी कथाकथन, काव्य वाचन, नाट्यछटा सादरीकरण करणे या स्पर्धा घेण्यात आला. मी माझी आवडती आई बाबा मला तुमचा सहवास हवा ही नाट्यछटा सादर केली. उपस्थितांना माझे मनापासून कौतुक केले. या मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नाट्यछटेमध्ये
माझ्या प्रथम क्रमांकाला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मला सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. हा क्षण माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा होता. माझ्या बरोबरच सर्व यशस्वी स्पर्धक व उपस्थित साहित्यिक यांचे एकत्रित घेतलेले छायाचित्र आम्हाला आठवण भेट म्हणून मिळाले. या निमित्ताने भरवण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. अतिशय सुंदर व देखण्या स्वरूपात पार पडलेल्या या संमेलनाची स्मृती दीर्घकाळ मनावर कोरली गेली एवढे मात्र नक्की. तो ये जो है ये हमारे विषय के अनुसार, ये डायग्राम के अनुसार, ये कृति के अनुसार पूरी जो बातें हैं उस पूरी जो बातें हैं यहाँ पे हमारे निबंध में पूरा बताया गया है। तो हम लोगों का निबंध यहाँ पे पूरा कंप्लीट होता है। आप लोगों के लिए ये सवाल दिया गया है। यहाँ पे सवाल है आप लोगों को अकस्मात पडलेला पाऊस यानी अचानक जो बारिश होती है उसका अनुभव आप लोगों को क्या हुआ, उस अनुभव को आप लोगों को यहाँ इस सवाल के माध्यम से लेखन करना है, निबंध बनाना है। तो ये आप लोगों के लिए सवाल है। आज हम लोगों ने निबंध लेखन का पहला प्रकार देखा, वो जो है प्रसंग लेखन, जिसको अनुभव लेखन और वर्णनात्मक निबंध भी कहते हैं। तो अब दो निबंध बच गए हैं, वो नेक्स्ट इसमें देखेंगे। थैंक यू।